एक एक गाईस थांबा, ह्याचं टायमिंग वगैरे थोडंसं चेंज झालंय. चालेल. काय झालंय? कोणीच कसं आलं नाही अजून. बोर्ड दिसला नसेल का कुणाला? कुणालाच नाटकात काम करायचं नसेल. इम्पॉसिबल. काय कबीर बाबा, कसं चाललंय ऑडिशन? कसलं ऑडिशन? अरे कोणीच आलं नाहीये अजून. कोणीच आलं नाहीये का? माहित नाही ना, मी पण तसाच विचार करतोय. ए आपण ते बोर्ड वगैरे लिहिलेला ते सगळं नीट आहे ना? आपणच लिहिलेला ना. आपणच लिहिलेला. त्याची जागा बिगा नाही ना बदलली? नाही म्हणजे मला माहित नाही. एकदा आपण जाऊन बघूया का? आपण चेक करायला पाहिजे. चल 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 बघूया आपण. चल तो बोर्ड आपण ठेवलेला. हे बघ कबीर बाबा, अरे हा बोर्ड आहे तिथेच आहे. मग काय येत नाही येत रे पोर? त्या यार आपण देवा आणि आईला एकत्र आणण्यासाठी एवढं सगळं करतोय, पण आपल्या मनासारखं काहीच होत नाहीये. आपली वेळच खराब आहे. कबीर बाबा वेळ खराब नाहीये, वेळ कोणीतरी चेंज केली आणि जागा पण. ये बघ, ओ माय गॉड, कोणी केलंय? शिट. राधा, मला माहिती आहे हे तुझंच काम आहे, पण तू स्वतःहून नाही सांगणार कोणाला. हे बघ, तू किती प्रयत्न कर, पण हे नाटक होणार एवढं नक्की. ये कबीर बाबा, अरे टेन्शन घेऊ नको तू. त्याने कोणी वेळ चेंज केली आहे ना, आता त्याची खराब वेळ आणणार आपण. त्याला काय वाटलं नाटक होणार नाही, कोणच येणार नाही? तर नाटक हे होणारच. पोरं कशी येत नाही ते बघतोच आपण. क्या बात आहे राधा, शेवटी तू करून दाखवलंस. येस, राधा जे बोलते ते करून दाखवतेच. कसलं डेअरिंग केलंस यार तू. त्यांचं ऑडिशन पूर्ण फ्लॉप झालंय, आता काय नाटक करतील ते. हे बघ राधा, तू हे रॉंग केलंयस यार. स्नेहा प्लीज तू गप्पच बस. तू नाही बोललीस तरी चालेल, कारण का मला नाही वाटत हे डेअरिंग वगैरे असलं काही तुला फार झेपेल. त्यामुळे तू असं नेगेटिव्हच बोलत राहणार. सो तू गप्पच बस. स्नेहा यार तू गप्प बस, आम्हाला तरी सेलिब्रेट करू दे ना. वेट वेट वेट, आता ही वेळ नाहीये सेलिब्रेट करायची. आता कुठे नाटक सुरू झालंय. आता आपण कबीरला दाखवून देऊया ऍक्टिंग काय असते. मी तुम्हाला सांगत होतो ना देवा येणार. बघा, देवा आला परत. देवा तू एकदम बरोबर वेळेवर आलायस. काय वाटतंय तुम्हाला? काय विचार केले तुम्ही? तुमच्या मनाला येईल तेव्हा तुम्ही मला एकटीला टाकून निघून जाणार. तुमच्या मनात येईल तेव्हा तुम्ही परत येणार, माझ्या समोर असे उभे राहणार. बोलायची वेळ निघून गेली का? देवांना पाहिजे ते त्यांनी केलं, तसे मला पाहिजे ते मी करणार. मोनिका नाही, मोनिका नो, मोनिका मोनिका मोनिका
म्हणजे आपली इच्छा पूर्ण केली. जाम खुश आहे. अरे देवा, आपण मान्य करतो की ते पत्र आहे ना, आपणच तुम्हाला लिहिलेलं. टोलीबाई, काय सगळं आहे ना, सगळं आपणच केलं. टोलीबाई आणि विक्रम सणाचं लग्न ना आपण करणार आहे, एकदम धूमधडाक्यात. अरे काय काय बघा करायला. चला, अरे जाम कामं पडलेत ना आपल्याला, करायला नको. मी आजपर्यंत कधीच तिच्यावर हात उचलला नाही. याचा अर्थ काय आहे? तुम्ही माझा विचार न करता हिचं ऐकलं. तुम्ही आत्ता मला अडवलं तेव्हा मला खरं सांग, नक्की कोण आहे? डॉलीबाई, राधा आपली पोरगी आहे. राधा, क्या बात है, यू डिड इट. राधा, काय चाललंय यार? अगं तिकडे कबीरचं नाटक कॅन्सल झालंय आणि तू इकडे सेलिब्रेट काय करतेयस? मग काय करू, रडत बसू? ए बाय द वे, आज पार्टी आहे ना माझ्याकडून. का? अरे तुला नाही कळणार, तू आम खा ना, गुटली क्यों गिनती है? ए, तू तर गप्पच बस. हे सगळं ना तुझ्यामुळे झालंय. अरे ते कबीर आणि सगळे किती टेन्शन मध्ये आले असतील यार. ए, कबीरची चमची, तुला जर एवढीच त्यांची काळजी असेल तर जा ना त्यांच्या ग्रुप मध्ये. ठीक आहे. नेहा, तर असं काय करतेस? तू बेस्ट फ्रेंड आहेस ना माझी. आणि हे सगळं सेलिब्रेशन मी आपली डान्सची टीम फायनल झाली म्हणून करतेय. तुला काय वाटलं कबीरचं नाटक कॅन्सल झालं म्हणून करतेय? नो वे. हे बघ, तू बस इथे, नाटक होणार. आपण मॅमशी बोलूया सगळे. आणि तुला तर माहितीये ना ग स्नेहा, माझं किती प्रेम आहे कबीरवर. अरे हो ना, आणि आपण पण ऍक्टिंग करत होतो यार. आता मॅम सिरियस होतील आपल्याला माहिती होतं. आणि तुला माहितीये ना, मॅम सिरियस झाल्या कोणी काय बोलू शकत नाही. पण यू डोंट वरी, मी कबीरशी बोलून सगळं सॉर्ट करतो. ओके ओके, मी आता लेक्चरला जाते. हा, कसली मंद आहे गई. कसं बेर करतेस तू हिला? अगं सगळे स्मार्ट असून कसं चालेल? कोणीतरी हवंच ना टाइमपासला. पण मानलं राहुल, तुला कसली ऍक्टिंग केली सर तू. सगळे शॉकच झाले. मला तर समजतच नव्हतं की तू खरी ऍक्टिंग करतोयस की याची खरी रॅगिंग झाली. सुपर. पण काही बोल, बेस्ट ऍक्टिंग अवॉर्ड तुलाच मिळेल बघ. ए राहुल, पण बी केअरफुल आता. त्या दुश्मन गँगची नजर असणार आहे तुझ्यावर. राधा, डोंट वरी, माझ्यापर्यंत पोहोचणं इतकं सोपं नाहीये. करेक्ट. ए बट राधा, तुझा प्लॅन सक्सेसफुल झाला ना? येस. कबीर आता नाटक कसं करणार आहे ना, तेच मला बघायचंय. खूप हौस होती ना त्याला तोंडावर पडायची. सत्या काकाच्या नादाला लागून माझ्याशी, या राधाशी पंगा घेतोय. बिचारा, नाटक तर गेलंच, शिवाय इज्जतही गेली. खूप मज्जा आली ना? कबीर बाबा, सांगत होतो ना तुला, आपण ही सगळी कलाकारी या राधाचीच आहे. हो ना. हे सगळ्या डॉली वहिनींसमोर साबित करायचा तर आपल्याला काहीतरी सबूत लागणार ना. पण आपल्याकडे काहीच सबूत नाही. तो पोरगा कुठे गायब झाला हे पण माहिती नाही ना आपल्याला. तर त्याला पकडला असता आणि डॉली वहिनींसमोर नेऊन आपटला असता. हे काहीच, त्याला आपण निघू, आपल्याला लेक्चरला जायचं. ए, पार्टी माझ्याकडून आहे, सो सगळ्यांनी मला कॅन्टीन मध्ये भेटा. गावात अरे इथे सत्या, या लोकांनी आपलं नाटक बंद केलं ना, आता आपण ह्यांचं नाटक ओपन करायचं, तेही मोनिका मॅम समोर. कळलं? चल. कबीर बाबा, तू आपल्याला थांबवला नसताना तर त्याला असला धुतला असताना मोनिका मॅडम समोर नेऊन त्याला सगळा खरा खरा सांगायला लावला असता. नाही रे सत्या, त्याला असं फोर्स करून मोनिका मॅमच्या समोर नेलं ना, तो कधी आपलं स्टेटमेंट फिरवू शकतो. अरे पण करणार काय मग? आणि तो तसंही मान्य करणार नाही. आता असं काहीतरी करायला पाहिजे.
साप पण मरे आणि काठी पण नाही तुटली पाहिजे. कळला? कळतंय थोडं थोडं. होली कब है? कब है होली? हे तुला काय झालं मध्येच? अरे आता त्याचं काय मध्येच? अरे त्या मूवी मध्ये एक सीन आहे ना, कुठला? तोच रे, जेल में हथियार पहुंच चुके हैं. गॉट इट. म्हणजे? अरे म्हणजे काय, मोनिका मॅडम स्वतः शोधतायत त्याला. पण कशाला? अरे कशाला काय, राहुलला रस्टिकेट करणार आहेत. काय बोलतेस? हो, राहुलला रस्टिकेट करणार आहेत. ए, हळू बोल जरा, कोणी ऐकलं तर? हो, तसंही आपल्याला मोनिका मॅडम म्हणाल्यात ना की कोणाला कानोकान खबर नाही पडली पाहिजे. हा चल. चल, हा चल. ए थांब, कोणी ऐकलं तर नसेल ना ग? नाही रे, तू चल. चल. म्हणजे? अरे म्हणजे काय, मोनिका मॅडम स्वतः शोधतायत त्याला. पण कशाला? अरे कशाला काय, राहुलला रस्टिकेट करणार आहेत. कबीर बाबा, तुझ्याकडे त्या राहुलचा फोटो आहे का रे? आहे ना, म्हणजे मिळेल इझिली सोशल मीडियावर. हा, थांबा चेक करतो. हा, कर कर कर, चेक कर चेक कर. हा, अरे त्या राहुलचा फोटो भेटलाच पाहिजे. अरे ती राधा लय शातीर आहे. हा, मोनिका मॅडम त्या राहुलला कॉलेजमधनं काढून टाकणार आहेत हे जर तिला कळलं तर त्या राहुलला लपवून ठेवेल, ती आपल्या हाताला लागू देणार नाही. म्हणून तिच्या आधी त्या राहुलला आपण शोधला पाहिजे. कळलं काय? हा, बघ बघ बघ. चल आपण त्याला शोधूया. हा, चल इकडे बघूया. चल. राहुल प्लीज फोन उचल. यार त्याला कुठे शोधू? चल. हॅलो, अरे राहुल कुठे होतास? माझा फोन का उचलत नाहीयेस? तू जर मला अडकवण्याचा प्रयत्न केलास ना तर तुझी वाट लावेन मी. ग्रेट, म्हणजे तुला अजून तुझीच पडलीये ना. एक लक्षात ठेव राधा, जर मी फसलो ना तर तुला पण. आय नो, स्टॉप दिस नॉनसेन्स. हे बघ माझं ऐक, आता गपचूप घरी जा, फोन बंद कर आणि झोप. आणि हे बघ, फक्त घरी गेल्यावर मला मेसेज कर, टच मध्ये राहा. पण यार राधा मॅम. अरे किती डरपोक आहेस तू. काय एवढा घाबरतोस? काही नाही होणार, जा घरी. अरे त्या राहुलचा फोटो भेटलाच पाहिजे. अरे ती राधा लय शातीर आहे. हा, मोनिका मॅडम त्या राहुलला कॉलेजमधनं काढून टाकणार आहेत हे जर तिला कळलं तर त्या राहुलला लपवून ठेवेल, ती आपल्या हाताला लागू देणार नाही. आता मी काय करू अशी तुमची अपेक्षा आहे? बरं, आता माफी मागून काय उपयोग? या सगळ्याचा आधी विचार करायला हवा होता. काय करू मी? काय अपेक्षा काय आहे तुमची? तुम्ही असं वागत राहणार आणि मी हे सहन करायचं? तुम्ही रॅगिंग केले,
आणि तेही DS मेडिकल कॉलेजमध्ये. मी या कॉलेजची डीन आहे आणि तुमची अशी अपेक्षा आहे की तुम्ही कुणाला तरी त्रास द्याल आणि मी ते बघत राहू. मॅडम खरंच तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. आम्ही खरंच असं काही. हो मला माहिती आहे. तुम्ही सगळेच जण ब्रिलियंट स्टुडंट्स आहात, तुम्ही सगळेजण टॉपर्स आहात आणि म्हणूनच मला सगळ्यात जास्त त्रास होतोय. बट ऑनेस्टली शॅल आय टेल यू वन थिंग, मला आत्ता असं वाटतं ना की तुम्हाला सगळ्यांना ना रेस्ट्रिकेट करायला पाहिजे. मी बोलत होतो ना तुम्हाला, मॅम आपल्याला रस्टिकेट करणार म्हणून. आता आपलं करिअर संपलं आणि मी डॉक्टर कसा बनू? आणि माझ्या आईचं काय? तिला माझ्याकडून खूप एक्सपेक्टेशन होते. मॅम आमची चूक झाली, आम्ही पुन्हा असं नाही करणार. मॅम आम्हाला खरंच डॉक्टर व्हायचं आहे. मॅम आम्ही ना थोडे जरा डायव्हर्ट झालो होतो. प्लीज प्लीज एक चान्स द्या ना मॅम. प्लीज प्लीज मॅम एक चान्स. मॅम प्लीज, मॅम प्लीज बघा ना मॅम प्लीज. मॅम प्लीज, हे बघा तुम्ही जर म्हणत असाल ना तर आम्ही सगळ्यांसमोर त्या मुलाची माफी मागायला तयार आहोत. प्लीज मॅम. इट्स ओके. आता ही तुम्हाला सगळ्यांना फर्स्ट अँड लास्ट वॉर्निंग आहे. प्लीज जा आणि लेक्चर्स अटेंड करा. लीव. अरे आता काय करायचं? प्लॅनच फ्लॉप. राहुल, मी सांगेपर्यंत तू कॉलेजमध्ये दिसायचा नाही आणि माझ्याशिवाय दुसरा कोणाचाही कॉल रिसीव्ह नाही करायचं, कळलं? यार मला रस्टिकेट नाही करणार ना यार. अरे नाही रे, तू नको काळजी करू. काळजी करू नको काय यार, तू तुझ्यामुळे फसलोय मी. बाबांना माझ्या कळलं ना तर ते खूप स्ट्रिक्ट आहेत यार. ते सगळं बंद करतील माझं. पॉकेट मनी तर बंद करतील पण कॉलेजला पण जाऊ नाही देणार मला. अरे चिल यार, असं काही होणार नाहीये. नाही झालं ना तरच बेटर आहे. पण जर मी अडकलो ना तर मी तुला पण सोडणार नाही, लक्षात ठेव. राहुल ओरडायचं नाही माझ्यावर, नाही तर मोनिका मॅमला सगळं जाऊन खरं सांगेन. अरे असं काय करतोस राहुल? हे बघ आपण एका टीम मध्ये आहोत ना, आणि तू तर माझा फ्रेंड आहेस. हे बघ मी बघते काय करायचं ते, पण तोपर्यंत तू कोणाच्याही हाती लावू नकोस, ओके? आणि बघ ही वेळ ना भांडायची नाहीये. मी आहे ना, मी बघते सगळं. आय विल मॅनेज. यू हॅव टू. काय एक एक सॅम्पल माझ्याच नशिबात येतात. तर काय करू मी याचं? काहीतरी करू आपण. आता काय चाललंय तिकडे? नथिंग मॅम, नथिंग. यू शुअर? येस मॅम. नो मॅम. मॅम मला ना खूप गिल्टी वाटतंय. प्लीज हेल्प मी मॅम. प्लीज तुम्ही बसा आणि बोला. मॅम मला ना त्या राहुलची माफी मागायची आहे, त्याशिवाय मला बरं नाही वाटणार. त्याला त्रास दिला ही आमची चूक होती ना मॅडम. प्लीज हेल्प मी. मला त्याला आत्ता माफी मागायची आहे. प्लीज मॅडम. ओके रिलॅक्स. तुम्हाला माफी मागायची तर ही चांगलीच गोष्ट आहे. काय नाव काय त्याचं? सॉरी. काय? राहुल. राहुल. राहुल राहुल राऊत, फर्स्ट इयरचं स्टुडंट. माझ्या केबिन मध्ये पाठवा प्लीज. रिलॅक्स. राहुल आल्यानंतर तुम्ही माफी मागा, म्हणजे तुमचं गिल्ट निघून जाईल आणि तुम्ही परत अभ्यासाला लावा. ते जास्त इम्पॉर्टंट.